यमाई गावामध्ये खेळ करून दाखवायचा आहे. अरे बच्चोला ताली बजाव. अरे सोलापूरला खेळ केला, कोल्हापूरला खेळ केला, सांगलीला खेळ केला, साताराला खेळ केला, मुंबईला खेळ केला, पुण्यामध्ये खेळ केला. अरे पुण्याला खेळ केला, सुपरहिट झाला. आमचा खेळ बघून कुणी लाख देते, कुणी 2 लाख देते, कुणी फुकट पाष्टाने पळून जाते. अरे खेळ करणारी मंडळी जीवना मरणाचा खेळ करते. ही लाकडाची नाही की लोखंडाची नाही, तुमच्या आमच्यासारख्या हा मसाची असते. अरे खेळ करते व्यसन मुक्तीचा, खेळ करते अंधश्रद्धा निर्मूलनाचा, खेळ करते तंटामुक्त गाव अभियानाचा. माझ्याकडे एक माकड आहे, त्याचे नाव रामई. माणसाने याला काय शिकवण दिली, माणसाने याला काही धडे दिले, या उदाहरणातून बघूया. ए रामो बोलवासाहेब, अरे तू माझं काम ऐकणार का? ऐकणार ते. तिथलं एक बारकं पोरग मला घेऊन ये, मला दत्तक घ्यायचंय. ती बारकं गोड बाळ पांढऱ्या कपड्यावाले घेऊन ये वर. आईनं कौतळून धरलं. अरे जमुरे बोला साहेब, याला मी आता काय काम सांगते. बोला साहेब. अरे झाडावर माकड बोलत नाही, पण हे माझं माकड बोलतं. नाव त्याचं रामू. याला मी काय काम सांगते. माणसाने याला काय शिकवण दिली, माणसाने याला काय धडे दिले आणि माणसाच्याने काय संस्कार घेतले, या उदाहरणातून बघूया. ए रामू बोला साहेब, तेरा बाप बोलणार आहे, पाणी लेके जाऊ. अरे बापरे, याच्या बापाने काम सांगितले गेला राग येतो, भयंकर राग येतो. नक्कीच त्यानं आजकालच्या लग्न झालेल्या माणसाचा आदर्श घेतला. ए रामू, तरी बाप बोलणार आहे, पाणी लेके जाऊ. अरे बापरे, याच्या आईने याच्या बापाने याला काम सांगितले गेला, भयंकर राग येतो. नक्कीच त्यानं आजकालच्या लग्न झालेल्या माणसाचा आदर्श घेतला. ए रामू बोला साहेब, तरी बीबी बोलणार आहे, पाणी लेके जाऊ. अरे बघितल्या मंडळी, जोरू का गुलाम. अरे बाबांनो, असे करू नका. आई तुमची, बाप तुमचा, बायको पण तुमची. आपली भारतीय संस्कृती फार महान आहे, त्याला बट्टा लावण्याचं काम करू नका आणि आपल्या बापांना अनाथ आश्रमाचा रस्ता दाखवू नका. अरे ज्या वडिलांनी आपल्याला तळ हातातील फोडाप्रमाणे जपलं, लहानाचं मोठं केलं, सुसंस्कृत बनवलं, त्या वडिलांना कधीच विसरू नका. नाहीतर त्यांच्यावर असंच काहीतरी म्हणण्याची वेळ, त्यांना असंच काहीतरी म्हणावं लागेल. जन्म देऊन आम्ही पोरांना सुख दुःख किती तरी, लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं. 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 आमची सुनबाई काय सांगते नवलाई, आमची लाडाची सुनबाई काय सांगते नवलाई. नवऱ्याच्या कानामध्ये सांगे तुमचे आई बाप पाहिजे नाही, तुमचे आई बाप पाहिजे नाही. लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं. कसं राहावं, काय खावं आणि काय प्यावं, वर्गाच्या प्रत कसं राहावं, काय खावं आणि काय प्यावं. या म्हातारपणात सांगा, आम्ही कामाला कोठे जावं, आम्ही कामाला कोठे जावं, आम्ही कामाला कोठे जावं. दिवाळ गरबारे सारं पोराच्या नावाने लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं. करायचं असून कोणी आमच्या जीवाचं नाही कोणी, काय करायचं असून कोणी आमच्या जीवाचं नाही
आठवणी येता पाणी डोळ्यातून वाहिलं लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं जन्म देऊनी आम्ही पोरांना कितीतरी पाहिलं लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं लग्न झाल्यावर आई बाप सोडून स्वर्ग वेगळं राहिलं म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आई वडिलांची सेवा करा आई वडिलांच्या चेहऱ्यावरती जिवंतपणे हसू ठेवा मेल्यानंतर तुम्ही किती मोठी संत घाताय किती मोठी चांगली जेवण घाताय ते बघायला ते नाहीत आई वडिलांची सेवा करा आई वडिलांची ताकद ऐका आई वडिलांची ताकद एका ताराजूमध्ये आई बापाला टाका तागड्यामध्ये एका आणि एका तागड्यामध्ये देवाला टाका दोन्हींचं वजन समान भरल इतक्या आई वडिलांची ताकद आहे ध्यानात असू द्या आपल्या आई वडिलांनी आपलं बालपण सहन केलंय आपल्या आई वडिलांनी आपलं बालपण सहन केलंय त्यांचं म्हातारपण सहन करण्याची जबाबदारी आपल्या इथे ध्यानात असू द्या म्हातारपण कोणाच्या वाट्याला येऊ नये म्हातारपण कोणाच्या वाट्यावर येऊ नये ते निसर्ग चक्र आहे आणि ते आल्याशिवाय राहत नाही आपल्या वडील जर थकलेले असतील ना थकलेले असतील ते वाट्यावर बसलेले असतील बाहेर चालले हाक मारली माघारी फिरून या पुढे निघून जाऊ नका ते निस्वार्थ प्रेम करतात तुमच्यावरती म्हणून ते तुम्हाला हाक मारतात तुमच्यावरती मनापासून प्रेम करतात उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी झिजू संसाराचा गाडा हाकला वटामधी हसू जरी कना वाकला गडीवर तू थांब जरा ऐक त्याची धापर जय अवघड हाय गड्या उंगाया बापर त्याचा बाप जिवंत आहे ना त्याला आत्ता मिठी मारून घ्या आत्ता आणि त्याची आई जिवंत आहे ना आत्ता तिच्या मांडीवरची डोकं ठेवून बापा त्यांची सेवा करा देवाची बापाची ताकद नाही तुमचं वाईट करायचं ध्यानात असू द्या आई वडिलांची सेवा करा माझ्यावरी जागवी चोरण साडी ऐकू सागरी माझ्यावरी जागवी चोरण साडी माझ्या गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला गवाने गोंधळाला उदा 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 आजवर आला तपेला काशी झुमळा दोहिला आजवर आला तपेला काशी झुमळा दोहिला आणि हरमाय निघाले पाण्याला आणि हरमाय निघाले पाण्याला 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 रामाची मूर्त आर देव वाळू हरे वाळू वाळू आंबा भाई रे लोका बसवाच्या नावानं देवाकडनं सोडून घ्या देवा सांग आहे का देवा अरे बोल बघता काय अडचण आहे देवा ना मग तू 10 वर्ष झालं लग्नाला अजून घरात पाळणा कसा आला ना अरे इतक्या दिवस काय झोपडा होतस काय तू माझा बकर कोंबड्या जत्रा क्षेत्र काय केली ना त्याचे देवा त्याचे पैसे 1 लाख रुपये कर्ज झाले तरी माझा तुला फरक नाही अजिबात कुणाला देवा गुजरात वरनं पण हात फिरवून आलो तरी माझा तुला गुण नाही अजिबात कुणाला देवा अरे येड्यांनो जेव्हा माझा फरक पडत नाही जेव्हा माझा गुण येत नाही तेव्हा डॉक्टरकडे जायचं असतं अरे जेव्हा मला फरक नव्हता पडत तेव्हा मी पण डॉक्टरकडेच गेलो
आणि तेव्हा समजा डॉक्टरचा पण गुण नाही आला तर? डॉक्टरचा पण गुण नाही आला तर एखादं अनाथ आश्रमातलं बालक दत्तक घे. बरं देवा कळी टाकत. कमॉन नेक्स्ट. देवा अहो देवा आम्ही म्हणतो आम्ही लादवतो तवा कसा पाऊस पडायचा. पण या पाऊस अलीकडा सारखा करतोय, कधी पडतोय कधी पडत नाही, आणि पडला तर गावाची गाव होऊन लावतोय. अरे आवाजावरून तर बरंच जुनं खोड वाटतंय. अरे बालका तुझं वय किती? आता देवा मी 80 वर्षाचा झालो की. बराच जगलास. बर जगनास का माझं काय जातंय? तुला मुलं बाळ? चालन. आता देवा मस्त वाटत होतं खंडीभर व्हावीत, पण फक्त 12 झाली. अरे लोकसंख्येचं प्रोडक्शन वाढवण्यापेक्षा आतापर्यंत जर झाडं लावली असती तर हाच पाऊस नेहमीच पडला असता. हाच पाऊस बाता पडला असता. म्हणून येड्यांनो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, हा नाश थांबवा, हा विनाश थांबवा. येतो देवा. कमॉन नेक्स्ट. देवा तुम्ही होमतलाय तेव्हा तुम्ही कसं पटापटा चालता, मग तुम्हाला भाजत कसं नाही? अरे कोण म्हणतं मला भाजत नाही? मला बी लय भाजतंय, पण सांगतो कुणाला? अरे पण मी बी लय हुशार आहे. 3 सेकंदाच्या पटापटा बाहेर निघतो, त्याच्यामुळं मला भाजत नाही. अरे लय यावा जमल, पण 3 सेकंदाच्या पटापटा बाहेर निघ, नाही तर टरा फोड येतात. कमॉन नेक्स्ट. तेव्हा खूप शिक्षण झाले, सुशिक्षित बेकार अजून नोकरी कशी लागा नाही? अरे मीच बेकार आहे तर तुला कुठनं नोकरी देऊ? बरं असू दे येड्यानो, आपण एकाच माळाचं म्हणून ववाय नाही कुणी. नुसतं कॉलेज करून कुठं शिक्षण घेऊन कुठं नोकऱ्या नेतात का? या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल त्यातली त्यात बाबांनो शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण घ्या. स्वतःचा व्यवसाय चालू करा. यातच आमचं तुमचं भले, नाही तर येणारा काळ फार वाईट आहे. कमॉन नेक्स्ट. ही चाकचूक बंद करून माहीत आली. माझ्या बापाची दारू कावा सुटल? वन्स मोर. देवा माझ्या बापाची दारू कावा सुटल? जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा त्याची दारू सुटेल. कमॉन नेक्स्ट. देवा लय गंभीर प्रश्न घेऊन आलोय. बोल भक्ता, काय अडचण आहे तुझी? अडचण एकच आहे देवा, माझं लग्न कधी होईल? अरे बालका तुझं वय किती? आता कमीच्या 40 वर्षात झालो की. अरे कशाला मग त्या थोड्यासाठी भानगडीत पडतो? आता ना आता रे तू झालंय म्हातार तरी नादावलायचो. देवा म्हातारा बितारा काय म्हण नका, अजून काय बिघडू शकते? आतापर्यंत किती पुरी बघितल्या? कमी जास्त 100 पुरी बघितल्या की. का झालं नाही मग लग्न? पहिल्यांदा देवा मी पुरी नापास करायचो, आता राव देवा पुरीच मला नापास करतात. सुरुवातीला मला ही अशीच आहे तशीच आहे, नक्कीच आहे, बुटकीच आहे. आता तुला शाप लागला त्यामुळे तू बोंबला हिंडायला लागला. तुझं लग्न होऊ शकत नाही, त्याला मी काय करू शकत नाही. देवा देवा शाप काय देऊ नका. अहो वाटलं तुमचं मंदिर बांधतो गावात. आला का? माझं मंदिर बांधून मला कायमचा बिन लग्नाचं ठेवतो का? अरे माझंच झालं नाही म्हणून मला अवतार घ्यावा लागलाय. देवा तू दोघांचं एकाच मांडवात करू की. झटाव. अरे नक्की थोडं काहीतरी आता माझ्या कांद्यावर परिणाम करतो का? कमॉन नेक्स्ट. देवा आपल्या हक्काचा माणूस बाळासाहेब अंकुश डांगे यांच्या कार्याबद्दल काय सांगचाल? फार चांगला प्रश्न विचारला. आपला माणूस ह्याच्यासाठीच म्हटलं जातं. आपल्या माणसाला आपलं दुःख माहीत असतं, आपल्या माणसाला आपल्या वेदना माहीत असतात, आपल्या माणसाला आपल्या परिसराच्या समस्या माहीत असतात. त्यावर मात करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब डांगे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यावर. अशी व्यक्तिमत्व, महिला सबलीकरणाचं काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब डांगे. युवकांसाठी काहीतरी विजन ठेवणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब डांगे. अत्यंत चांगली फॅमिली, सुशील फॅमिली असणारी ही, घरामध्ये क्लास 1 अधिकारी असणारी ही फॅमिली, त्या बाळासाहेब डांगेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या कार्यास माझ्या सकट माझ्या सर्व देवांचा जाहीर पाठिंबा. येतो देवा. कमॉन नेक्स्ट. देवा अहो देवा या समाजातील काही दुष्ट लोकांनी माझ्या मुलीला अक्षरशः हुंड्याबाई जाळून मारले. अहो मी माझ्या अपेक्षेप्रमाणे तिचं थाटा माटात लग्न लावून दिलं, तर सुद्धा दुष्ट लोकांनी अक्षरशः तिला हुंड्याबाई जाळून मारले. अहो त्या असल्या दुष्ट लोकांच्या बद्दल काहीतरी बोला. अरे असल्या हिजड्यांच्या घरात पोरगी दिलीच कशाला? दिलीच त्यांनी तिला अक्षरशः हुंड्यापायी जाळून मारलं. अरे बाबांनो, हुंडा घेणं आणि हुंडा देणं कायद्याने गुन्हा असताना
तो गुन्हा मी तुम्ही वारंवार करतो. यामुळेच तर दिवसाढवळ्या आमच्या भगिनी हुंड्यापायी बळी जातात. अरे बाबांनो, दुसऱ्याचं घर चालताना आम्हाला बरं वाटतं, पण तीच वेळ तोच प्रसंग आमच्या घरावर आल्यानंतर आमचं काळीज मात्र तिळी तुटतं. म्हणून यापुढे तरी समाजातील भगिनी हुंड्यापायी बळी जाणार नाहीत याची शून्य समाज बांधवांना त्याने दक्षता घ्या, नाहीतर तीच वेळ तुमच्या आमच्या घरावर आल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो. येतो देवा. कमॉन नेक्स्ट. देवा देवा जागा हो, देवा जागा हो, देवा जागा हो. अरे उठ भक्ता, काय अडचण आहे? देवा माझी कुऱ्हाड पाण्यात पडली, माझी कुऱ्हाड पाण्यातून काढून द्या. ठीक आहे. हा सत्ययुगातील अतिशय प्रामाणिक माणूस परमेश्वर या नात्यानं आपल्या कर्तव्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, याची मदत केली पाहिजे. आताची परीक्षा बघायला काहीच हरकत नाही. याला अनेक विविध प्रकारच्या कुऱ्हाडी काढून देऊया आणि ह्याचा प्रामाणिकपणा तपसून बघूया. उठ बघता, ठीक आहे तुझी चांदीची कुऱ्हाड नाही तेव्हा माझी चांदीची कुऱ्हाड नव्हती. ठीक आहे बघता, ठीक आहे तुझी सोन्याची कुऱ्हाड नाही तेव्हा माझी सोन्याची सुद्धा कुऱ्हाड नव्हती. ठीक आहे बघता, ठीक आहे तुझी लोखंडी कुऱ्हाड. देवा ही कुऱ्हाड मात्र माझीच आहे. अरे बघता, तू अतिशय प्रामाणिक आहे. हा तुझा प्रामाणिकपणा बघून मी अतिशय प्रसन्न झालो म्हणताय. म्हणून ह्या सर्वची सर्व कुऱ्हाडी मी तुला बक्षीस देत आहे. तुला स्वतःला उपकार झाले देवा. असाच प्रामाणिक राहा, काळजीच करू नका. बघितलं मंडळी, सत्ययुगात लाकूड तोडीची कुऱ्हाड पाण्यात पडली. देवाचा त्यांनी धावा केला. अरे देवा अरे विठ्ठला पंडितच्या पाटला स्वार्थ कमरेवरच्या हात आणि जागा हो देवा, जागा हो देवा, जागा हो. उड बघता, आता काय अडचण आहे तुझी? देवा आता माझी बायको पाण्यात पडली, माझी बायको पाण्यातून काढून द्या. ठीक आहे. लय त्रास होते. हा सत्ययुगातील अतिशय प्रामाणिक माणूस, परंतु या कलियुगामध्ये हा माणूस तितकाच प्रामाणिक राहिला की काय अजून एकदा परीक्षा बघायला काहीच हरकत नाही. आताची बायको पाण्यामध्ये पडलेली, याला अनेक विविध प्रकारच्या नट्या काढून देऊया आणि ह्याचा प्रामाणिकपणा तपसून बघूया. उड बघता, हे घे तुझी बायको ऐश्वर्या रॉय. ऐश्वर्या रॉय ही माझी बायको आहे. अरे अरे मूर्ख माणसा, अजून तुझी बायको पाण्यामध्ये असताना ऐश्वर्या रॉय मृगावात तुझी बायको समजते. किती बदललास, किती खोटं बोलू लागलास. नाही नाही देवा, तुम्ही असल्या लाकड्यातलं लक्ष घातलंच कशाला? खरंय देवा तुमचं, खरंय तुमचं सत्य. सत्यमध्ये माझी कुऱ्हाड पाण्यात पडली, मी रडत बसलो, तुमच्या मदतीचा धावा केला आणि तुम्ही माझ्या मदतीला धावून येऊन माझी परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. आठवतंय? आठवतंय? परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. प्रथम काय केलं तुम्ही? चांदीची कुऱ्हाड पाण्यातून बाहेर काढली. मी काय म्हणलं? माझी नाही. नंतर तुम्ही सोन्याची काढली, ती सुद्धा मी काय म्हणलं? माझी नाही. आठवतंय? नंतर तुम्ही लोखंडाची कुऱ्हाड पाण्यातून बाहेर काढली, ती कुऱ्हाड माझीच आहे म्हणालो. तर हा माझा प्रामाणिकपणा बघून तुम्ही माझ्यावर सत्ययुगामध्ये प्रसन्न झाला आणि त्यावेळी सर्वचे सर्व कुऱ्हाडी मला बक्षीस दिले. देवा आनंद झाला. पण तेव्हा ते होतं सत्ययुग, हे कलियुग. कलियुगामध्ये पुन्हा माझी बायको पाण्यात पडली, पुन्हा मी रडत बसलो आणि पुन्हा माझ्या मदतीचा धावा बघून तुम्ही धावून आला. तिथं माझी परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. प्रथम पाण्यातून तुम्ही ऐश्वर्या बाहेर काढली. मी तिला नाही मानलो असतो तर तुम्ही राखी सावंत पाण्यातून बाहेर काढली असती. मी तिला नाही मानलो असतो बिपाशा पाण्यातून बाहेर काढली असती. मी तिला नाही मानलो असतो मलिका पाण्यातून बाहेर काढली असती. सर्वच्या सर्व नट्या तुम्ही पाण्यातून बाहेर काढल्या असत्या आणि सर्वच्या सर्व मी नाही म्हणत बसलो असतो आणि शेवटी तुम्ही माझी बायको पाण्यातून बाहेर काढली असती. की बायको माझीच आहे म्हणाला असतो. तर हाच माझा प्रामाणिकपणा बघून तुम्ही माझ्यावरती पुन्हा एकदा कलियुगामध्ये प्रसन्न झाला असता आणि सर्वच्या सर्व नट्या मला बक्षीस दिले असते. पण देवा मी एकीला सांभाळता सांभाळताच गुडघ्यावर आलो तर बाकीच्या कुठनं सांभाळू. त्यामुळे पहिल्या झटक्याला म्हणलं की माझीच बायको. अरे अरे माणसा किती बदललाय, अरे किती खोटं बोलू लागलाय. या तुझ्या दबाडीमुळे, या तुझ्या अप्रामाणिकपणामुळे प्रत्यक्ष माणूस आणि परमेश्वरामध्ये अंतर पडत चालले. म्हणून देवाचंच गाणं देवावरती म्हणण्याची वेळ आलेली. अरे देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. कम ऑन नेक्स्ट. देवा मला एक बाबा तुमच्यावर संशयच आहे. संशय आणि झाडावर
मला एक सांगा देवा, हे तुमच्या अंगात आलंय ती खरं आलंय का? अरे येड्यांनो, झाडावर संशय घेताय काय? फत्याचं नव्हतं करी, वाल्या झाडाला आग लावणारे अवलाद आहे. तुम्हाला काय वाटतं? चुकलं देवा, एवढं तुमच्या अंगात हलतंय म्हणजे नक्कीच अंगात येतंय. अरे हट, अगोदर खरं ओळखताय आणि धमकी दिल्यानंतर पुन्हा घाबरताय. अरे बाबांनो, मी तुमच्या याच भित्रेपणाचा गैरफायदा घेतोय. अरे येड्यांनो, देव पुण्याच्या मार्गात त्याला काय मोकळा आहे काय? साधू संतांनी सांगितलंय, देव माणसाच्या हृदयात, देव माणसाच्या माणुसकीमध्ये, देव माणसाच्या कर्तृत्वामध्ये. अरे माणसामध्ये देव शोधायचं सोडून बकर कोंबडं आपण कधी तुम्हाला देव भेटणार आहे का? त्यापेक्षा हा पैसा विधायक कामासाठी वापर करा, मुलांच्या शिक्षणासाठी वापर करा, अनाथांसाठी वापर करा, महिला सबलीकरणासाठी हा पैशाचा वापर करा. तर